नमस्कार मंडळी. आज आहे 2 नोव्हेंबर 2025. तर आता मी जस्ट 9:30 वाजले आहेत. मी आत्ता कामावर आलो आहे, म्हणजे साईटवर आलेलो आहे. तर आता मी कामाला सुरुवात करतो आहे आणि मला परत 4 बिल्डिंग आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन एक चेकिंग करावं लागणार आहे. त्यातच माझे सकाळचे 2 चेकिंग 2-2.5 तास सहज जातात माझे त्याच्यात. तर आता मी सुरुवात करतो. आता मी काल तर तुम्हाला दाखवलं आहे कालच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे मला वाटत नाही मी आज त्याच गोष्टी परत दाखवेल. काही वेगळं वाटलं तर तुम्हाला मी नक्की दाखवेल. पण सीलमध्ये असं वेगळं खूप काही असं काही नसतं. एक छोटे मायनर एक चेंजेस असतात. फ्लॅट नंबर 501 क्लिनिंग. जिप्सम करून आता भरपूर दिवस झाले आणि आता आपण ते क्लिनिंग करतोय. कारण त्याला आता खूपच खराब झाला होता फ्लॅट, त्याच्यामुळे आपण त्याला आता क्लिनिंग करतोय. मला पुढे हे बघा क्लिनिंग चालू आहे. तर विषय असा आहे की आता आपल्याला या फ्लॅटमधलं जे राहिलं आहे त्या गोष्टी पेंडिंग वर्क जे आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे. म्हणजे काही ठिकाणी प्लॅस्टर राहिलं आहे, काही ठिकाणी POP राहिलेलं आहे आणि काही ठिकाणी स्कल्टिंग राहिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी टाईल्स तुटली आहे किंवा ब्रेक झालेली आहे छोटी ते आपल्याला परत चेंज करायचे आहेत. आणि स्कर्टिंगच्या काही ठिकाणी गॅप फिलिंग करायचा आहे. काही ठिकाणी गॅप पडतो असा स्कर्टिंग आणि वॉलमध्ये, तर तो आपला गॅप फिलिंग पण करावा लागतो फ्लॅट फिनिश करताना. तर तो आता आपण करणार आहोत. तर आता मी त्याचीच लिस्ट काढेल. आज संडे आहे, आज जास्त लोड नसतो. तर आज मला तेच काम आहे की जे पेंडिंग वर्क्स आहेत प्रत्येक फ्लॅटमधलं, जर प्रत्येक फ्लॅटचं एक सेपरेट पेंडिंग वर्क काढायचं आहे प्रत्येक फ्लॅटचं. आता ही बिल्डिंग आहे, इथं ऑलमोस्ट आहेत 4, 7, 28 फ्लॅट आहेत इथं जवळपास बिल्डिंगमध्ये. तर याचं 28 फ्लॅटचं जे पेंडिंग वर्क आहे ते मला आता सगळं नोट डाऊन करायचं आहे सेपरेटली प्रत्येकाचं. तर ऑलमोस्ट आज त्याच्यात हेच मोठं वर्क आहे आजचं माझ्यासाठी. तर आता ते मी चालू करत आहे. तर मी आहे तसं तुम्हाला हळूहळू पुढं दाखवतो. जर तुम्हाला बोललो की गॅप फिलिंग म्हणजे काय, तर हे बघा दिसतंय का, हे आता अशा ठिकाणी गॅप फिलिंग करावं लागतं सिमेंट पेस्ट उठवून. आणि काही ठिकाणी आता समजा याला इथं जिप्समची फिनिशिंग द्यावी लागेल आणि त्यानंतर मग त्याच्यावर कलर पेंट होईल, पेंटिंगचं वर्क होईल. आणि काही ठिकाणी बघा हे बघा हे आहे ना, हे आता हे एका लेवलमध्ये नाही आहे. तर आपल्याला हे चांगलं दिसण्यासाठी त्याचं फिनिशिंग नीट करावं लागेल. तर त्याचं प्रत्येक काम वाटतं, हे असं प्रत्येक टाईममध्ये वाढणार आहे. तो एक म्हणजे काम चुकीचं नाही आहे, ते एक पद्धतच असते ती. फिनिशिंगच्या आधी ते परत एकदा सगळं केलं जातं. तर बाथरूममध्ये काही चेक करायचं राहिलं आहे, त्या पण गोष्टी आहेत. ते तर अजून भरपूर पेंडिंग आहे बाथरूममधलं. आता समजा हे बघा, हे आता या गोष्टी इथं काहीतरी असेल तेव्हा तोडलं असेल, ते आता परत त्याचं वर्क पेंडिंग आहे. हे पण इथं पेंडिंग आहे. आणि हे बघा, हे आता लाईट पॉईंट आहे, ठीक आहे. तर आता बघा हे इथं जिप्सम लावायचे, हे इथं जिप्सम लावायचं राहिलेलं आहे पूर्ण यायला. तर आता हे पण पेंडिंग आहे. तर अशा प्रत्येक फ्लॅटमधल्या प्रत्येक गोष्टी मला या पेंडिंगवर शोधून काढायचं आहे. चला, अजून काही असेल तर अपडेट देत राहील मी. ग्राइंडर लगा दिया क्या यहाँ पे? ग्राइंडर भी लगा था, यहाँ ग्राइंडर लग गया लग गया क्या? हाँ ग्राइंडर लग गया, ठीक है. काम चालू आहे.
तर आत्ता आपण बी बिल्डिंगमध्ये सगळा सर्वे केला. आता बी बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी बाथरूमच्या टाईलचं काम चालू आहे आणि एका ठिकाणी वॉटरप्रूफिंगचं काम चालू आहे. तर वॉटरप्रूफिंगचं काम ऑलमोस्ट 5वा आणि 6व्यावर वॉटरप्रूफिंगचं काम चालू आहे. तर वॉटरप्रूफिंगमध्ये ना 5व्या फ्लोअरवर सध्या क्लिनिंगचं काम चालू आहे आणि 6व्या फ्लोअरवर बेसकोटचं काम चालू आहे. बेसकोट झाल्यानंतर आपल्याकडे होणार आहे इट म्हणजे काय म्हणतात ब्रिक बेड वर्क होईल. मग त्यानंतर फायनल कोट होईल त्याच्यावर. आता सध्या चालू आहे बेसकोटचं, ते 6व्या फ्लोअरवर चालू आहे काम. मग ते झाल्यानंतर आपलं ब्रिक बेडचं काम होणार. तर वॉटरप्रूफिंगचा बी बिल्डिंगमधला आजचा हा एवढंच रिपोर्ट आहे. तर आत्ता जस्ट मी बी बिल्डिंगचा रिपोर्ट घेऊन आलो आहे. आणि आता बी बिल्डिंगमध्ये आपल्याला एक काम चालू आहे. लिफ्ट आहे. लिफ्टमधला जो लिफ्टच्या बाहेरची जी ग्रॅनाइट पट्टी असते त्याचं फिटिंग चालू आहे. आता आपलं फिटिंग इन द सेन्स आपण ग्रॅनाइटची पट्टी आता लावतो आहे. लिफ्टच्या बाहेर जी आपण बघा एंट्रीला बाहेर असते एक चौकट असते ग्रॅनाइट पट्टीची, ती आता आपण फिटिंग करत आहे. तर त्याच्यासाठी मटेरियल लागतं आहे आपल्याकडे. तर ते मटेरियल आता मी खरं गोडाऊनची चावी दिली एकाला, तो आता त्यातून मटेरियल बाहेर काढतो आहे. त्यासाठी मी ॲक्च्युली थांबलो आहे. थांबलो आहे तर एक व्हिडिओ करावा आणि मग त्याचा रिपोर्ट पण या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. ते एक फायद्याचं ठरेल, बाकी काही नाही व्हिडिओ करण्यामागे कारण. तर त्याला मी आता चावी दिली आहे. तो आता तो थोडंसं जे मटेरियल लागतं आहे त्याला ते तो काढून घेईल.